नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा ऑल इन वन या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, कधी-कधी स्पर्धा परीक्षेमध्ये अशा प्रकारचं गुणोत्तर प्रमाण विचारलं जातं. जर x भागिले y बरोबर 3/4 तर x अधिक y भागिले x मायनस y बरोबर किती? बघा, अशा प्रकारे जर प्रश्न विचारला तर काय करायचं? ऑलरेडी या ठिकाणी x ची किंमत दिलेली आहे 3 आणि त्यानंतर y ची किंमत दिलेली आहे 4 आणि ह्याच किमती आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे. म्हणजेच कसं x अधिक y भागिले x मायनस y. बघा, या ठिकाणी x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे या ठिकाणी 4. 3 अधिक 4. अगदी त्याचप्रमाणे 3 x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 4. मग या ठिकाणी आपल्याला काय मिळेल बघूया. 4 आणि 3 ची जर बेरीज केल्यास आपल्याला मिळेल 7 आणि या ठिकाणी 3 मधून 4 वजा केल्यास इथे राहील -1. आता हा पण आन्सर करेक्ट आहे. 7/1 हा देखील ऑप्शन दिला असेल तर हा पण ऑप्शन करेक्ट आहे किंवा -7/1 हा देखील करेक्ट आहे. म्हणून जेव्हा काही अशा प्रकारचा प्रश्न असतो तर हे तिन्ही आन्सर हे करेक्ट आहेत. क्लिअर आहे? तर बघा, आपण नेक्स्ट उदाहरण पाहूया. उदाहरण क्रमांक 2. जर a/b बरोबर 5/9 तर b वजा a भागिले b अधिक a बरोबर किती? मागील उदाहरणाप्रमाणेच या ठिकाणी आपल्याला a ची किंमत दिलेली आहे ऑलरेडी 5. बघा, या ठिकाणी a ची किंमत आहे 5 आणि त्यानंतर b ची किंमत आहे 9. अशा प्रकारे लिहिल्यानंतर आपल्याला याच किमती हे डायरेक्ट या ठिकाणी ॲड करायचे आहेत. म्हणजेच b वजा a भागिले b अधिक a. क्लिअर आहे? मग b ची किंमत किती आहे? 9. 9 वजा a ची किंमत आहे 5. क्लिअर आहे? भागिले b अधिक a आहे म्हणजेच 9 अधिक 5 आहे. मग या ठिकाणी आपण पाहू शकतो की 9 मधून 5 ची संख्या वजा केल्यास आपल्याला किती मिळेल? 4 मिळेल. क्लिअर आहे? त्यानंतर 9 आणि 5 या दोन संख्यांची बेरीज करायची आहे. बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 14. क्लिअर आहे? त्यानंतर आपण भाग द्यायचा आहे. बे दुने 4, बे साती 14 म्हणजे 2/7 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3. जर m/2 तर m चा वर्ग वजा n चा वर्ग भागिले m चा वर्ग अधिक n चा वर्ग बरोबर किती? बघा, या ठिकाणी गुणोत्तर प्रमाणचं उदाहरण आहे. तर आपल्याला m चं गुणोत्तर प्रमाणामध्ये m ची किंमत दिलेली आहे 2. या ठिकाणी बघा. त्यानंतर या ठिकाणी 2 नाही तर n आहे. n ची किंमत आहे 5. क्लिअर आहे? मग आता या ठिकाणी काय करायचं? यांची किंमत आहे 5. यांची किंमत आहे 5. आता त्यानंतर याच संख्या या समीकरणामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत. म्हणजेच कसं बघूया. m चा वर्ग वजा n चा वर्ग भागिले m चा वर्ग अधिक n चा वर्ग. क्लिअर आहे? त्यानंतर m म्हणजेच किती आहे? 2. म्हणजे 2 चा वर्ग करायचा आहे वजा n म्हणजे किती? 5. 5 चा वर्ग करायचा आहे भागिले परत m चा वर्ग म्हणजेच 2 चा वर्ग अधिक n चा वर्ग म्हणजे 5 चा वर्ग. क्लिअर आहे? मग या ठिकाणी वर्ग करून घेऊया. 2 चा वर्ग आहे 4 वजा 5 चा वर्ग आहे 25 भागिले 2 चा वर्ग 4 आणि 5 वर्ग 25. या ठिकाणी आपण सॉल्व्ह करून घेऊया. 4 मधून 25 संख्या वजा केली असता या ठिकाणी आपल्याला मिळेल वजा 21 भागिले 25 अधिक 4 किंवा 4 अधिक 25 होतात 29. बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला हे उत्तर मिळालेलं आहे. कधी-कधी काय होतं की ऑप्शनमध्ये हा जशास तसाही पर्याय दिलेला असतो. कधी-कधी हा पर्याय जर दिला असेल तरी पण हे देखील बरोबर आहे. कधी-कधी हा पण ऑप्शन जर दिलेला नसेल आणि जर डायरेक्टली 21/29 दिला असेल तरी पण याचं उत्तर हा देखील करेक्ट आहे. म्हणून लक्षात ठेवायचं, जेव्हा वजाबाकी अंश आणि छेद असतात आणि वजाबाकी येते तर वजाबाकीचं चिन्ह हे दोन्ही संख्येला पण येऊ शकतो, कुठे पण येऊ शकतो किंवा बरोबरीच्या देखील बरोबर येऊ शकतो. तर त्यानंतरचं उदाहरण पाहूया. त्यानंतरचं उदाहरण. जर a/7 बरोबर b/3 बरोबर c/5 तर a अधिक b वजा c भागिले a बरोबर किती? या ठिकाणी गुणोत्तर व प्रमाण याचं उदाहरण आहे.
तर या ठिकाणी गुणोत्तर प्रमाण अशा प्रकारे दिल्यानंतर आपल्याला ए ची किंमत मिळालेली आहे 7, या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर बी ची किंमत आहे 3, त्यानंतर सी ची किंमत आहे 5. या किमती आपल्याला या समीकरणामध्ये ठेवायचं आहे. म्हणजेच कसं बघूया, ए अधिक बी वजा सी भागिले ए आहे. क्लिअर आहे. मग या ठिकाणी आपण बघूया ए ची किंमत किती आहे 7. म्हणजेच काय करायचं आपल्याला 7 अधिक बी ची किंमत आहे 3, या ठिकाणी 3 वजा सी ची किंमत आहे 5, या ठिकाणी घेऊया भागिले ए ची किंमत आहे 7. क्लिअर. त्यानंतर पाहूया 7 आणि 3 होतात 10, 10 वजा 5 होतात 5, या ठिकाणी छेद 7. अशा प्रकारे आपण कोणत्याही गुणोत्तर व प्रमाणाचं उदाहरण सॉल्व्ह करू शकतो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओकडे सबस्क्राईब बटनाला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे इम्पॉर्टंट व्हिडिओचे सिम्प्लिफिकेशन मिळत राहतील. थँक यू.